गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण बघणार आहोत युनिट 3 कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन. तुम्ही सेकंड सेमला इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा सब्जेक्ट शिकले असतील, बरोबर? तर त्याच्यामध्ये तुम्ही काय शिकले? फ्री हँड स्केच कसं काढायचं. एखादा कंपोनंट असेल तर त्याचं फ्री हँड स्केच आपण काढतो, बरोबर? पण इंजिनिअरिंग ड्रॉइंग हे काय ॲक्च्युली? लँग्वेज ऑफ इंजिनियर. तुम्ही एखादा कंपोनंट ड्रॉ करताय, त्याच्यामध्ये तुम्ही बरेच काय काय शिकलेत. ABCD पासून तुम्हाला ड्रॉइंग कसं करायचं, लेटरिंगपासून फायनल ड्रॉइंग. एखादा कंपोनंट असेल तर तो कसा ड्रॉ करायचा हे तुम्ही शिकलेत, बरोबर? इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्ही फ्री हँड स्केच पण शिकले आहात. पण हे स्केच करत असताना एखादा फुल कंपोनंट आहे, तुम्हाला हा सपोज हा पेन आहे, हा ड्रॉ करायचा आहे. तुमची कोणतंही प्रोडक्शन करायचं असेल तुम्हाला एखाद्या ऑब्जेक्टचं, तर त्याच्या अगोदर तुम्हाला डिझाईन करावं लागते, त्याचं ड्रॉइंग करावं लागतं आहे, त्याला डायमेन्शन्स द्यावं लागत आहेत, बरोबर? तर मग त्याचं डिझाईन करत असताना तुम्हाला तो कंपोनंट फुल्ली ड्रॉ करायला जमत नाही. काही म्हणतील जमतो कसा, तर सॉफ्टवेअरमध्ये जमतो, 3Dमध्ये आपल्याला ते ड्रॉ करायला जमतं, पण ऑन पेपर तुम्हाला तो ड्रॉ करता येत नाही, बरोबर आहे? मग तुम्हाला त्याचा फक्त हाफ पार्टच ड्रॉ करावा लागतोय. आता हा पेन जर कन्सिडर केला तर तुम्हाला याचा एकतर टॉप व्ह्यू, साईड व्ह्यू असं काहीतरी एकच गोष्ट ड्रॉ करता येईल ऑन पेपर. मग आता हे ड्रॉ करत असताना तुम्हाला काही कन्व्हेन्शन्स, काही नोटेशन्स यूज करावं लागत आहेत. तर आपण ह्या युनिटमध्ये ते शिकणार आहोत, कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन. एखादा मशीनचा कंपोनंट आहे, तो तुम्हाला कंप्लीट ड्रॉ करायला जमत नाही. अशा वेळेस तुम्ही काय करताय, जर करायचंच ठरलं तर करता येईल, पण त्याच्यासाठी टाईम जास्त लागणार आहे, स्पेस जास्त लागणार आहे. मग आपण इन शॉर्टमध्ये ड्रॉ करणार आहोत, तर त्याच्यासाठी आपल्याला काय गरजेचं असतं? कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन, बरोबर? आता भरपूर कन्व्हेन्शन रिप्रेझेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये यूज केले जातात. मग ते मटेरियल्ससाठी असो किंवा ब्रेक्ससाठी असो किंवा काही पार्ट्स असतात स्पेसिफिक त्याच्यासाठी, किंवा थ्रेडिंग म्हणा, वेल्डिंग म्हणा, याच्यासाठी ते नोटेशननी आपण ते रिप्रेझेंट करत असतो. तर आपला ह्या युनिटमधला फर्स्ट पॉईंट आहे कन्व्हेन्शनल ब्रेक्स in pipe, rod and shaft. Conventional breaks in pipe, rod and shafts. ओके. इंजिनिअरिंगचं ड्रॉइंग करत असताना आपल्याला काहीतरी युनिफॉर्म सेक्शन ड्रॉ करावं लागतात. एखादा लांब मेंबर आहे, एखादी खूप मोठा पाईप आहे, तो आपल्याला ड्रॉ करायला जमतोय का? त्याचं जर सपोज आपल्याला सांगितलं एखाद्या पाईपचं डिझाईन करा, काहीतरी मीटर फूट्समध्ये आपल्याला ते मोठा पाईप आपल्याला रिक्वायरमेंट असते, तर आपण तेवढ्या साईजचा पेपर आणून तर ड्रॉ करू शकत नाही ना. मग त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची गरज असते. शाफ्ट झालं किंवा पाईप्स, रेक्टँग्युलर, टी किंवा आय सेक्शन ड्रॉ करताना, बरोबर? का तर आपल्याला जागा, स्पेस जी काय ती आपल्याकडे कमी असते, ऑल्सो टाईम पण आपल्याकडे कमी असतोय. म्हणून आपण इन शॉर्टमध्ये त्याचं रिप्रेझेंटेशन करत असतो किंवा त्याला ते व्ह्यूविंग त्याचं करत असतो. त्यालाच काय म्हटलं जातं? कन्व्हेन्शनल. कन्व्हेन्शनलचं मिनिंगच काय की इन शॉर्ट रिप्रेझेंटेशन इन शॉर्ट फ्रॉम व्ह्यू. ओके. तर डायरेक्ट ड्रॉइंग ही पेजेसवर घेते. अगोदर एक बॉक्स ड्रॉ करून घेते.
तुम्ही म्हणताल की मॅम तुम्ही सांगता 2Hची पेन्सिल वापरा आणि स्वतः तुम्हाला हे दिसणार नाही जर 2Hने ड्रॉ केलं तर, म्हणून ही हायलायटिंगसाठी ही पेन्सिल यूज करते. फर्स्टली आपण बघणार आहोत की एखादा राऊंड सेक्शन असेल, एखादा पाईप असेल, सॉलिड एखादं काहीतरी असेल. सपोज ही पेन्सिल आहे, तुम्हाला हिचं ड्रॉइंग करायला लावलं तर तुम्ही हिचं ड्रॉइंग कसं करताल? इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये आपण बघितलं एखाद्या ऑब्जेक्टचं ड्रॉइंग करताना स्पेसिफिक असा आपला ऑब्जेक्ट असतो, त्याचा टॉप व्ह्यू, साईड व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, आपण हे डिफरंट व्ह्यूजमध्ये आपण त्याची ड्रॉइंग करतोय. सपोज ही पेन्सिल आहे, हिचं ड्रॉइंग करायचं आहे आपल्याला, हिचं साईड व्ह्यू जर करायचा ठरला ड्रॉ, इकडून टॉप होईल, इकडून फ्रंट होईल, इकडून साईड व्ह्यू होईल, किंवा ह्या पेनचं ड्रॉइंग करायचं आहे तर याचा साईड व्ह्यू काय दिसतोय आपल्याला? एक जस्ट सर्कल दिसतंय, बरोबर? तर मग ते कसं ड्रॉ करणार आपण? हे कसं आहे, सॉलिड दिसतंय आपल्याला, होलो पार्ट दिसतोय की याच्यामध्ये नाही, तर मग ते ड्रॉइंग कसं करावं लागेल? ओके, आपण याचा कट सेक्शन जर घेतला तो दाखवते कसं असेल ॲक्च्युली. इथे हॅचिंग दाखवली आपण, कट झालेलं आहे हा पार्ट. ओके, राऊंड सेक्शन सॉलिड जो असेल तर आपण हा पेन बघितल्यानंतर आपल्याला जस्ट काय दिसते? इथे एक सर्कल दिसतंय, बरोबर? म्हणजेच आपल्याला इथे ह्या साईजचा काय भेटणार आहे? इथे ह्या पाईपच्या साईजचा एक सर्कल ड्रॉ करावा लागेल ह्या डायमीटरचा, बरोबर? याची सेंटर लाईन ड्रॉ करू. आता सेंटर लाईन कशी ड्रॉ करतात? तुम्ही हे पण इंजिनिअरिंग ग्राफिक्समध्ये शिकलेला आहात, बरोबर? एक लॉंग देन स्मॉल लाईन. इंजिनिअरिंग ग्राफिक्स लेक्चरचे हे पेज आहे. सेंटर लाईन आपण कशी ड्रॉ करतोय हे इथे म्हटलं यांनी. चेन थिन जी लाईन असते आहे किती एमएमची? 0.2 एमएमची जी लाईन असते, एक लॉंग एक स्मॉल चेन थिन टाईपची लाईन आपण ही सेंटर लाईन रिप्रेझेंटेशनसाठी यूज करत असतोय. ओके, देन नेक्स्ट वन, सेकंड, पाईप और ट्यूबिंग. एखादा पाईप किंवा ट्यूबिंग असेल, एखादी ट्यूब असेल तर ती आपण क्रॉस सेक्शन तिचा कसा दाखवणार आहोत? त्यासाठी परत ड्रॉइंग करते. ओके, त्यानंतर इथे हिडन लाईन्स दाखवावं लागेल. ऑब्वियसली एक पाईप आहे आपल्याकडे, आत आपल्याकडे काय आहे सध्या? सपोज हा पेन आहे, मी हा तुम्हाला पेन दाखवला, याचा तुम्हाला साईड व्ह्यू, ज्यावेळेस हा पेन असा असणार आहे तुम्हाला ड्रॉइंग करायची, याचा साईड व्ह्यू तुम्हाला ह्या पेनचा पूर्ण सॉलिड दिसतोय, बरोबर? पण हा पेन जर आपण बघितला तर याचा साईड व्ह्यू काय दिसतोय आपल्याला? एक पोकळी दिसते, एक होलो सेक्शन दिसतंय, बरोबर आहे की नाही? म्हणजे काहीतरी याला एक्सटर्नल डायमीटर आहे, काहीतरी इंटरनल डायमीटर आहे, बरोबर? मग ते ड्रॉइंगमध्ये आपण कसं दाखवणार आहेत? इथे असे हिडन लाईन्स ड्रॉ करूया. हिडन लाईन पण तुम्ही इंजिनिअरिंग ग्राफिक्समध्ये शिकलेल्या आहात. आणि हेच प्रोजेक्शन पुढे घेते सर्कल ड्रॉ करण्यासाठी. ज्यावेळेस प्रोजेक्शन आपण घेत असतो त्यावेळेस त्या लाईन खूप फेंट घेतात, बरोबर आहे? इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये झालेलं आहे आपलं ते. हे इथे डॅश
मीडियम थिक लाईन 0.3 mm साईजची कशासाठी यूज केली जाते? हिडन लाईन म्हणून. समजलं? एकदम सेम डिस्टन्सचे सेम साईजचे हे आपण लाईन्स ड्रॉ केलेले आहेत छोट्या छोट्या. ओके. त्याचा साईड व्ह्यू आपल्याला कसा दिसणार आहे? एक सर्कल दिसेल. त्याच्या आतमध्ये पुन्हा एक सर्कल दिसेल. करेक्ट. आता हे दोन सर्कल कोणते? हा आपल्याला एक्सटर्नली जो दिसतोय तो, इंटरनली त्याचा होलो पार्ट आहे, पण तो आपल्याला दिसतोय का ॲक्च्युअलमध्ये? नाही, पण काहीतरी आहे म्हणून ते आपण हिडनने इथे रिप्रेझेंट केलेलं आहे. आणि जे दिसतंय त्याला पुन्हा आपण एक सेंटर लाईन फॉर्मॅटमध्ये ड्रॉ करू. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे थर्ड वन. पाईप और ट्यूबिंगच आपण अजून कसं ड्रॉ करू शकतोय ते बघूया. सेंटर लाईन ड्रॉ करते. ओके. आता हा जेव्हा आपण व्हर्टिकल सेक्शन घेऊ, हा पेन त्याचा व्हर्टिकल सेक्शन जर घेतला, बरोबर आहे, ह्या पेनचा व्हर्टिकल सेक्शन जेव्हा घेऊ त्यावेळेस आपल्याला इंटरनल आणि एक्सटर्नल फॉर्मॅटमध्ये हे सेक्शन भेटले पाईप और ट्यूबिंगचं. हे जेव्हा आपण हॉरिझॉन्टल सेक्शन घेऊ, हा कोणता घेतला आपण? व्हर्टिकल सेक्शन. आणि हा कोणता येईल? हॉरिझॉन्टल सेक्शन. ओके. ज्यावेळेस हॉरिझॉन्टल सेक्शन याचा जर मी घेतला तर काय दिसणार आहे आपल्याला? ह्या टाईपमध्ये, बरोबर. म्हणजे एक हाफ सेमी सर्कल म्हणूयात आपण, त्या टाईप त्या फॉर्मॅटमध्ये दिसेल. ओके. त्यानंतर नेक्स्ट वन, फोर्थ, रेक्टँग्युलर सेक्शन. हा पेन आहे ॲक्च्युली, हा इथे रेक्टँग्युलर नाही पण त्या फॉर्मॅटमध्ये, बरोबर. याला जर आपण बघितलं साईड व्ह्यूने ह्या पेनला तर काहीतरी रेक्टँग्युलर शेप दिसतोय, बरोबर. मग त्याचं ड्रॉइंग कसं असणार आहे? म्हणजे एक रेक्टँग्युलर सेक्शन आहे आणि त्याला आपण ब्रेक केल्यानंतर त्याचं ह्या फॉर्मॅटमध्ये ब्रेकिंग झाली आहे आणि त्याचं साईड व्ह्यू कसं दिसणार आहे आपल्याला? रेक्टँग्युलर शेप. ओके. त्यानंतर नेक्स्ट वन आहे फिफ्थ, वूड, लाकूड. त्याचा पण रेक्टँग्युलर सेक्शन घेऊया.
लाकूड बघा असं एकदम सेक्शन केल्यानंतर सेम दिसणार आहे का ते? कट असं एकदम स्ट्रेट वेनी तर नाही होणार आहे ना लाकूड तोडल्यानंतर. त्याची ब्रेकिंग ह्या टाईपमध्ये होईल, बरोबर. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे 6th वन, आय सेक्शन. हायलाईट करते म्हणजे तुम्हाला आय सेक्शन ॲक्च्युअलमध्ये समजेल. ओके, हा झाला आय सेक्शन. इमॅजिन करू शकताय तुम्ही, याची जशी फक्त लाईन दिसती, मी ही स्केल जर घेतली तिचं साईड व्ह्यू घ्यायला गेले तर तुम्हाला इथे आत्ता काय दिसतंय? फक्त एक लाईन दिसतीये, बरोबर. मग आय सेक्शन कसं असणार आहे? ही लाईन आणि इकडून पण काहीतरी वरून पार्ट असणार आहे सेम लाईनचा. ही स्केल अशी जी आहे ती सेम अशी राहील, एक अशी आणि अशी. इथे लाईन दिसतीये, पुन्हा इकडून असा आय सेक्शन टाईप असणार आहे. ओके, त्याचं साईड व्ह्यू कसं राहणार आहे मग? ओके, सेंटर लाईन ड्रॉ करते तिची पण. देन नेक्स्ट वन 7th, टी सेक्शन. याची सेंटर लाईन ड्रॉ करू. ओके, म्हणजेच आपण आजच्या लेक्चरमध्ये काय बघितलंय? कन्व्हेन्शनल ब्रेक्स इन पाईप. मग सॉलिड पाईप असेल तर फक्त सर्कल दिसेल आपल्याला साईड व्ह्यू. जर होलो पाईप असेल तर त्याला एक्सटर्नल आणि इंटरनल डायमीटर काहीतरी येणार आहे, मग ते असं दिसेल. त्यानंतर हॉरिझॉन्टल सेक्शन असेल पाईपाचे, पण त्याचं हॉरिझॉन्टल सेक्शन घेतलं तर असं. व्हर्टिकल काय दिसणार आहे? ह्या फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर रेक्टँग्युलर सेक्शन असेल, एखादा बॉक्स टाईप असेल तर त्याचं काय दिसणार आहे? साईड व्ह्यू त्याच टाईपमध्ये. वूड जर असेल, वूडला ब्रेक केल्यानंतर काहीतरी असे स्ट्रेचेसमध्ये दिसणार आहे, त्या टाईपमध्ये आपण सेक्शन ड्रॉ केला आहे. आय सेक्शन हा आय सारखा आणि टी सेक्शन हा टी सारखा दिसणार आहे. ओके, रिमेनिंग पार्ट वी विल सी इन नेक्स्ट